ये बस इथे. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, तुला माझ्याशीच बोलावं लागेल. 4 दिवसापूर्वी तू काय केलंस आठव? अगं इथं दुपारी काय खाल्लं ते रात्री आठवत नाही आम्हाला. सकाळी जेव्हा दाणे दिसतात ना तेव्हा कळतं भेंडी खाल्ली होती. शी. हा तेच ते. आणि तू म्हणतेस 4 दिवसापूर्वी काय केलं ते आठव. त्या दिवशी पूजाच्या बर्थडेला माझ्या मैत्रिणी तुझ्याकडे बघून हसत होत्या. एक पोरगी. ते आपलं व्यक्तिमत्वच असं आहे ना, आकर्षक आणि रुबाबदार. ए रुबाबदार, जरा जबाबदार बन. त्या दिवशी पार्टीमध्ये 4 चौकात भूकंप आणण्यासारखा मोठ्याने शिंकलाय आणि साधं सॉरी पण नाही बोललास रे. काहीतरी मॅनर्स ठेवत जा. मॅनर्सच्या गोष्टी करतेस. अगं तो माझा मित्र आहे ना सागर, त्याचा कांद्या पोह्याचा कार्यक्रम होता तेव्हा दोन्ही कुटुंबासमक्ष पोहे खाताना हे बेन टर्कन पाडलं. अगं लाजला पण नाही ग तो. वर्ण पोह्यात जरा शेंगदाणे कमीच असं शुद्ध भाषेत बोलला हवा करायला. शी अरे. आणि तू माझ्या सॉरीचा घेऊन बसलीस. अगं मी भेटलोय ना ते नशीब आहे तुझं. नशीब म्हणे. ते जाऊ दे. आणि तुझ्या विसरण्याच्या स्वभावाचं काय करू मी? आता काय विसरलो? मी तुला सांगितलं होतं माझी आजी येणार आहे गावावरनं ट्रेनने, तर तिच्याकडे जड सामान आहे, तिला घ्यायला जा. हा मग गेलो होतो की एवढ्या जड जड बॅगा सुखरूप घरी घेऊन आलो. अरे चोंग्या, सामान आणलंस पण आजी राहिली ना ट्रेन मध्ये. चुकून कधी कधी. कधी ते सगळं जाऊ दे. तुझ्या वागण्यावरनं तर बोललेच नाही आम्ही अजून. बस बस. अगं काय गर्लफ्रेंड आहे का विरोधी पक्ष? नुसत्या कंप्लेंट करतेस. मग काय करू? काय कर विषय संपव आणि पप्पी दे चल.